Example 11. Prove that cos square x plus cos square in bracket x plus pi by 3 plus cos square in bracket x minus pi by 3 equal to 3/2. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. आपण LHS साइड सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करू. LHS साइड इक्वल टू cos square x plus cos square in bracket x plus pi by 3 plus cos square x minus pi by 3. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 cos square theta plus 1 plus cos 2 theta. Here theta means angle and angle is here x. Therefore 2 cos square x equal to 1 plus cos 2x. Therefore cos square x equal to 1 plus cos 2x divided by 2. Now put cos square x equal to 1 plus cos 2x divided by 2. Cos square x equal to 1 plus cos 2x divided by 2. Again use here this formula, and by using this formula cos square in bracket x plus pi by 3 means 1 plus cos 2 in bracket x plus pi by 3 whole divided by 2. 1 plus cos 2 in bracket x plus pi by 3 divided by 2. Again use here this formula, and cos square x minus pi by 3 equal to 1 plus cos 2 in bracket x minus pi by 3 whole divided by 2. 1 plus cos 2 in bracket x minus pi by 3 divided by 2 equal to 1/2. 2 नी आता आपल्याला न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करायचे. मग 1 डिवाइडेड बाय 2 1/2 प्लस cos 2x/2 प्लस 1/2 प्लस cos 2 in bracket x plus pi by 3 divided by 2 plus 1/2 plus cos 2 in bracket x minus pi by 3 divided by 2. Now pi by 3 1/2 and 1/2 1/2 plus 1/2 plus 1/2 means 3/2. 1 plus 1 plus 1 3 divided by 2. 3/2 plus cos 2x/2 plus cos 2 into x 2x plus 2 into 2 pi by 3 divided by 2 plus cos 2 into x 2x minus 2 pi by 3 divided by 2. आता इथे सगळीकडे 2 2 2 2 डिनॉमिनेटरला आहेत. मग आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ. टेक 1/2 आउटसाइड ब्रॅकेट. सो इनसाइड रिमेनिंग टर्म्स 3 plus cos 2x plus cos 2x plus 2 pi by 3 plus cos in bracket 2x minus 2 pi by 3. Now use here formula cos A plus B equal to cos A cos B minus sin A sin B. तर इथे आपण cos 2x plus 2 pi by 3 इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. A equal to 2x and B equal to 2 pi by 3. आणि इथे सुद्धा आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? cos A minus B चा. cos A minus B equal to cos A into cos B plus sin A into sin B. इथे A equal to 2x आहे आणि B equal to 2 pi by 3 आहे. तर हे फॉर्म्युले आपण कंपाऊंड अँगल साठी वापरतो. सम किंवा डिफरन्स असेल दोन अँगलचा
आणि त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर काढायचे असतील डिफरन्स किंवा समचे, ॲडिशनचे किंवा डिफरन्सचे, तर आपण हे फॉर्म्युले वापरत असतो. वन अपॉन टू इन ब्रॅकेट 3 प्लस कॉस 2x प्लस, आता इथे आपण हा फॉर्म्युला वापरू कॉस ए प्लस बी चा कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए मीन्स साइन 2x इंटू साइन 2π/3 प्लस, आता इथे ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस 2x कॉस 2π/3, इथे मायनस येते इथे प्लस घ्यायचंय साइन 2x इंटू साइन 2π/3. आता इथे कोणत्या कोणत्या टर्म कट होतात बघायचंय. इथे निगेटिव्ह साइन 2x साइन 2π/3 आणि इकडे पॉझिटिव्ह साइन 2x साइन 2π/3, म्हणजे ह्या दोन्ही टर्म कट होणार आहेत. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. मग आपण ह्या दोन्ही टर्म कट करून टाकू. आणि इथे ही टर्म cos 2x cos 2π/3 आणि cos 2x 2π/3 इथे प्लसचं चिन्ह इथे पण प्लस आहे, म्हणजे ह्या दोन्हींची ऍडिशन जर केली आपण तर आन्सर काय येणार आहे 2 cos 2x cos 2π/3 इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट 3 प्लस cos 2x. आता ह्या दोन्हींची इथे ऍडिशन केली आपण, दोन्ही टर्म सारख्या आहेत म्हणून ऍडिशन होऊन 2 इथे आले 2 cos 2x cos 2π/3. इथे cos 2π/3 ह्याचं आपण अलाइड अँगल्स मध्ये रूपांतर करू. पाय मायनस π/3 मीन्स 3π मायनस π/3, 3 इंटू पाय 3π, पाय मायनस π/3 मीन्स 2π/3. तर इथे 2π/3 च्या ऐवजी आपण पाय मायनस π/3 घेतले. आता हे अलाइड अँगल्स साठी जो आपण फॉर्म्युला वापरतो तो इथे वापरायचा. Now use here formula cos in bracket n π/2 plus minus theta equal to plus minus, here n is even number, here n equal to 2, n equal to 2, therefore it is even, therefore cos become cos. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साइन डिपेंड अपॉन क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाईज. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे ते बघायचं. आता पाय मायनस π/3 मीन्स इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला हा अँगल आहे पाय मायनस π/3. नाउ cos means what? Cos means x coordinate. By definition, cos means x coordinate. Now all numbers on x axis are here negative. Therefore, take here negative. Cos theta is here π/3. Cos π/3 means cos 60, negative cos 60 degree. And cos 60 is half, therefore negative half. Cos pi minus π/3 equal to plus minus π/3, but this angle lies in second quadrant, and say in second quadrant cos is negative. Cos means what? By definition x coordinate, and all numbers on x axis are here negative. Therefore take here negative sign, negative 60 degree. Now cos 60 is half, therefore negative half. Answer is negative half. तो ह्याची व्हॅल्यू किती आली आता? निगेटिव्ह हाफ आली. 3 plus cos 2x plus 2 cos 2x negative cos π/3 half in bracket 3 plus cos 2x plus 2 cos 2x negative half.
2 2 कट होतील. हाफ इन ब्रॅकेट 3 प्लस कॉस 2x निगेटिव्ह कॉस 2x, इथे पॉझिटिव्ह 2x, इथे निगेटिव्ह 2x, हे कट होतील. Therefore answer is 3 into half means 3/2. It is equal to RHS side. Therefore LHS side equal to RHS side. तर इथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.